आपण पाहत आहे जमजाम न्यूज इंडिया चॅनल। मित्रो, आपल्याला माहिती असावे लागेल की सोलापूर महानगरपालिकेचे कौतुक कितीही केले तरी कमीच आहे। सोलापूर शहरात अनेक ठिकाणी रस्ते खराब झालेले आहेत, नागरिक वैतागलेले आहेत। रस्ते खराब असल्या कारणामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून बाहेर खाली पडत नाही। तसेच रस्ता तयार करताना ठेकेदार, महानगरपालिकेचे अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची मेजरमेंट अथवा लेवल वगैरे तपासणी करीत नाही। त्यामुळे शहरातील अनेक रस्ते तेडेमेढे, वाकडे तिकडे तयार झालेले आहेत। असाच एक रस्ता सोलापूर शहरातील कुमट्या नाक्याहून नई जिंदगीकडे जाणारा हा रस्ता आहे। रस्ता व्यवस्थित तयार न केल्यामुळे पावसाचे पाणी भर रस्त्यावर थांबलेले आहेत। आपल्याला दिसत आहे हा प्रकार गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आहे। पाऊस पडला की रस्त्यावर पाणी पूर्णपणे एका समुद्रासारखे भरतो, कारण रस्ता व्यवस्थित तयार झालेले नाही। या पावसाच्या दलदल पाण्याजवळच पेट्रोल पंप आहे, एक हॉस्पिटल आहे। समोरचे पाण्याच्या दलदल एका समुद्राप्रमाणे दिसत आहे। या पावसाच्या दलदल पाणी महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांना दिसत नाही का? कारण ते अधिकारी भरपूर वेतन घेत असल्यामुळे आंधळे झालेले आहे की काय, असा प्रश्न नागरिकांसमोर पडलेले आहेत। नई जिंदगी भागात जाताना प्रत्येकच्या घरात पुढारी, नेते, पत्रकार आहे, त्यांना हा जीव घेणे दलदल पाणी दिसत नाही का? या दलदल पावसाच्या पाण्यामुळे अपघात पण होऊ शकतो। या रस्त्यावरून येता जाताना नागरिकांना खूपच त्रासदायक बनलेले आहेत। कुणी आवाज उठवणारा नाही, कुणी एकत्र येण्यास तयार नाही, कुणी बोलायला तयार नाही, कुणी महानगरपालिकेला विचारणारा नाही। त्यामुळे हा दलदल पावसाच्या पाणी आजतायक या ठिकाणी भरला जात आहे। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती असताना सुद्धा पावसाच्या पाणी बाहेर जाण्यासाठी पर्याय मार्ग शोधला नाही। अशी स्थिती असल्या कारणामुळे कुणी याकडे लक्ष देत नाही। त्यामुळे आयुक्त साहेबांनी याकडे आपणच जातीने लक्ष देऊन पुढील कारवाई करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे।